नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं फूड बाय संगीता या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मंडळी, आज आपण प्रोटीन पावडर घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। यासाठी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला, त्यामध्ये 1 वाटी बदाम घातले। बदाम भाजून घेत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची। अगदी 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे बदाम भाजून घ्यायचे आहे। इथे मी 125 ग्रॅम बदाम घेतले आहे। बदाममध्ये प्रोटीन, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, आयर्न असल्यामुळे बदाम अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच खाल्ले पाहिजे। भिजवलेले बदाम पचायला हलके असतात, त्यामुळे लहान मुलांना भिजवलेले बदाम दिले पाहिजे, त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढते। बदाम भाजून झाल्यानंतर ते थंड करायला बाजूला काढून ठेवायचे। त्याच पॅनमध्ये 1 वाटी काजू घेतले। इथे मी 100 ग्रॅम काजू घेतले। काजू अगदी आपल्याला 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यायचे आहे। काजू भाजून घेतल्यानंतर बाजूला काढून ठेवायचे। काजू बदाम भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी अक्रोड घेतले। इथे मी 125 ग्रॅम अक्रोड घेतले आहे। अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, जे आपल्या हृदयासाठी चांगले असते। अक्रोडला हृदयाचे टॉनिक म्हटले तरी चालेल। ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांनी रोज 2 बदाम 2 अक्रोड खाल्ले पाहिजे। अक्रोड आणि बदाममध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे। अक्रोड आपल्याला अगदी 3 ते 4 मिनिटे कमी फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे। अशा प्रकारे अक्रोड भाजून झाले की थंड करायला बाजूला काढून ठेवायचे। त्याचबरोबर आपण इथे 1 वाटी मखाने घेणार आहोत। यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, फायबर आहे। मखाने खाल्ल्यामुळे आपली हाडे मजबूत होतात। लहान मुलांना तर असे हे मखाने रोज दिले पाहिजे। मखाने आपल्याला 3 ते 4 मिनिटे भाजून घ्यायचे आहे। मखाने भाजून झाले की बाजूला काढून ठेवायचे। त्याचबरोबर पॅनमध्ये 1 वाटी भोपळ्याच्या बिया घेतल्या। यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते। इथे मी 125 ग्रॅम भोपळ्याच्या बिया घेतल्या। भोपळ्याच्या बिया आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यायचे आहे। अगदी चटचट आवाज येईपर्यंत भोपळ्याच्या बिया भाजून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे भोपळ्याच्या बिया भाजून झाले की बाजूला काढून ठेवायच्या। त्यामध्ये आपण 1 वाटी सनफ्लॉवर सीड्स घेणार आहोत। इथे मी 100 ग्रॅम सूर्यफुलाच्या बिया घेतल्या। सूर्यफुलाच्या बियामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते। यामध्ये व्हिटॅमिन ई असते, कॅल्शियम असते। अशा या सूर्यफुलाच्या बिया आपल्याला अगदी 1 ते 2 मिनिटे भाजून घ्यायचे आहे। प्रोटीन पावडर बनवताना यातील काही पदार्थ तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। सर्व पदार्थांमध्ये प्रोटीन, कॅल्शियम आहे, त्यामुळे आपली प्रतिकारशक्तीही वाढते। सूर्यफुलाच्या बिया भाजून झाले की बाजूला काढून ठेवायच्या। यामध्ये आपण 1 वाटी जवस घेणार आहोत। इथे मी 100 ग्रॅम जवस घेतले। जवसमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते। यामध्ये फायबरही भरपूर प्रमाणात असते। जवस खाल्ल्यामुळे सांधेदुखी कमी होते। जवस खाल्ल्यामुळे आपल्या हाडांची झीज भरून निघते। अशा प्रकारे हे जवस आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे। जवस आपल्याला अगदी हलके होईपर्यंत कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे। जवस भाजून झाले की बाजूला काढून ठेवायचे। यामध्ये अर्धी वाटी पिस्ता घेतले। पिस्ता आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यायचा आहे। जिमला जाणाऱ्या मुलांनी किंवा मुलींनी बाहेरून महागडे प्रोटीन मागवण्यापेक्षा घरच्या घरी अशी प्रोटीन पावडर अगदी स्वस्तात बनवली पाहिजे। अशी ही प्रोटीन पावडर घरी बनवायला अजिबात जास्त खर्च येत नाही। अगदी कमी खर्चात ही प्रोटीन पावडर आपण घरी बनवू शकतो। पिस्ते भाजून झाले की बाजूला काढून ठेवले। यामध्ये मी 200 ग्रॅम फुटाणे घेतले। फुटाणे आपल्याला 4 ते 5 मिनिटे भाजून घ्यायचे आहे। फुटाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असते। लहान मुलांना रोज गुळ फुटाणे खायला दिले पाहिजे, त्यामुळे त्यांची एनर्जी दिवसभर टिकून राहते। प्रोटीन पावडरमध्ये फुटाणे घालताना त्याची सर्व साले काढून घ्यायची। फुटाणे छान भाजून झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। अशा प्रकारे फुटाणे भाजून झाले की बाजूला काढून ठेवायचे। यामध्ये अर्धी वाटी खसखस घेतली। खसखस आपल्याला अगदी 1 ते 2 मिनिटे भाजून घ्यायची आहे। आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही। कोविडमध्ये बऱ्याच जणांची प्रतिकारशक्ती कमी झाली, त्यामुळे थकवा येतो, अंगदुखी जाणवते, सांधेदुखी जाणवते। अशा प्रकारे जर आपल्याला त्रास होत असेल तर प्रोटीन पावडर घ्यायला हरकत नाही। अशी ही प्रोटीन पावडर आपण रोज दुधामध्ये किंवा दूध आवडत नसेल तर रोज पाण्यामध्ये घेऊ शकतो। खसखस भाजून झाली की त्यामध्ये 200 ग्रॅम ओट्स घेतले। ओट्समध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते,
प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. वेट लॉस करण्यासाठी सुद्धा ओट्सचा वापर करतात. ओट्स आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटे भाजून घ्यायचे आहे. ओट्स भाजून झाले की थंड करायला बाजूला काढून ठेवले. यामध्ये आपण अर्धी वाटी चिया सीड्स घेतले. चिया सीड्स हृदयासाठी खूप चांगले आहे. सर्व साहित्य थंड झाले की मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. मिक्सरमध्ये बारीक केलेली पावडर चाळणीने चाळून घ्यायची. अशी ही प्रोटीन पावडर हवाबंद डब्यामध्ये 8 दिवस बाहेर व 2 महिने फ्रीजमध्ये सहज टिकते. अशा प्रकारे ही प्रोटीन पावडर आपण 1 ग्लास दूध, 1 केळी, 1 चमचा मध, 1 चमचा प्रोटीन पावडर मिक्सरमध्ये बारीक करून घेतली तर अजिबात कोणालाही थकवा जाणवणार नाही. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.